अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन। आज दिनांक 29/8/2025 कळंबे तालुका वाई जिल्हा सातारा येथील बुद्धविहारामध्ये वर्षावास मालिका 2025 अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा यांच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभा वाई तालुका यांच्या सहकार्याने व बौद्ध जन मंडळ व रमाई महिला मंडळ कळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासचा कार्यक्रम या ठिकाणी प्रमोद मोतली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता। यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव आयुष्यमान दशरथ कांबळे, भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पर्यटन सचिव आयुष्यमान अनिल शिंदे, भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुका अध्यक्ष संतोष खरात, भारतीय बौद्ध महासभा वाई तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे सर्व तालुक्याचे पदाधिकारी व आरपीआयचे सर्व पदाधिकारी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म प्रवचन यावेळी सर्वांना सांगण्यात आले की बाबासाहेबांनी दिलेल्या धार्मिक संकल्पनेच्या माध्यमातून धम्माचं गतिमान करण्याचे काम या सातारा जिल्ह्यामध्ये हे रेसरपणे काम चालू आहे अशी दशरथ कांबळे यांनी सर्वांना माहिती दिली। त्याचप्रमाणे संतोष खरात यांनीही बौद्ध धम्म याविषयी सखोल माहिती सर्वांना दिली। अशा प्रकारे हा कार्यक्रम यावेळी संपन्न करण्यात आला व यावेळी कार्यक्रमाची सहभागी घेतल्या अगोदर प्रमोद मोतली यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। अशा प्रकारे हा वर्षावास कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। जय भीम। येण्याचे काम करतात ते आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित तसेच भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुक्याचे उपाध्यक्ष प्रवीण कांबळे तसेच आमचे आरपीआयचे पुढारी विभागाचे अध्यक्ष प्रशांत शिंदे। आज आम्ही सर्व या ठिकाणी जे आपल्या बाबासाहेबांच्या मोहरमध्ये ताकदीने काम करतो सर्व आज आपले उपासिका आपल्या म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी सर्व आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या वतीने पुण्याला सर्वांना जय भीम करतो। आणि आजचा हा वर्षावास आहे हा आपला आजचा 18वा भाग आपल्या या भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत हा धर्मप्रवचनाचा आपण या ठिकाणी आयोजन केला आहे। प्रथमतः जे आपले स्थानिक आहेत उपासिका आपणच प्रथमतः आपले आदर्श तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण पूजन करायचं आहे। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे संतोष खरात साहेब यांना विनंती करणे आपण पुढील विधी संहितेचा कार्यक्रम आपण संपन्न करायचा आहे। या तुमच्याकडे उठा, तुम्ही उठा, तुमच्या विशेष उठा। पुढे संगमंथन प्रयत्नाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पंचायत प्रमाण करायचे आहेत। एच बुद्धा अहिताच एच बुद्धा अनागता पचुपन्नासीच बुद्धा वंदामि सर्वदा बुद्धं एच धम्मा अतीताच एच धम्मा
पचुपन्नासी च धम्मा वन्दामि सर्वदा धम्मं नमामि। एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्ना। मोठमोठी नालंदा विद्यापीठ आणखी आपल्या जी बौद्ध काळाची विद्यापीठे होती ती खरं तर ज्ञानदानाचं अतिशय मोठं काम तिथं व्हायचं, धम्माचं शिकवण व्हायची। या वर्षावासाच्या निमित्तानं मी पण एक तुम्हाला गोष्टच सांगेन की त्रिपिटकामध्ये या गोष्टीचा एक संदर्भ आलेला आहे। बुद्धांच्या काळामध्ये एक आल्बी नगर म्हणून एक मोठं असं शहर असतं। या शहरामध्ये एक राजा राहत असतो आणि एक राजा राहत असताना एके दिवशी राजा म्हणतो की चला आता आपण शिकारीला जाऊया। त्याच्यासोबत सैन्य घेऊन तो शिकारीला जातो जंगलात। शिकारीला सैन्याला घेऊन गेल्यानंतर आतमध्ये तो जंगलात जातो। एक हरिण त्याला दिसतं, हरणाचा पाठलाग करतो हरिण त्याला लवकर सापडत नाही। आतमध्ये तो जातो जंगलाच्या, हरणाची शिकार करतो। दुसरी गोष्ट, वर्षावासाबद्दल जाधव साहेबांनी माहिती व्यवस्थित आपल्याला सांगितली। त्याचप्रमाणे आमचे मित्र नितीन दिला तुम्हाला चांगली माहिती दिली गोष्ट सांगून। पण पहिली गोष्ट सांगतो, माझ्या हात किंवा डोकं कापतंय त्याकडे लक्ष कुणी देऊ नका, कारण ते तुमच्यामुळे झाले आणि ह्यांच्यामुळे झाले। कारण ते बंद होऊ शकतं पण तुमच्या सगळ्यांची त्याला परमिशन घ्यावी लागेल मला। त्यासाठी तिकडे लक्ष देऊ नका। तर तथागताने सुख कशात आहे की अविज्ञानावर आला तर तो कसा, तथागतांनी प्रथम सांगितलं होतं की ही जी जग आहे हे कोणत्याही म्हणजे यानं उत्पन्न नाही झालं, कोणाच्या